जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की चकलीची भाजणी कशी बनवायची। त्या चकलीच्या भाजणीमधून छान अशा ह्या क्रिस्पी आणि अगदी कुरकुरीत अशा ह्या चकल्या बनल्या आहे। खूप मस्त लागतात। तुम्ही देखील ही चकली अशी छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवू शकता। त्यासाठी मी इथे छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या, त्या तुम्ही जर नक्की फॉलो केल्या ना तर तुम्ही देखील अशीच मस्त अशी ही चकली बनवू शकता। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 मोठे तांबे इथे पाणी गरम केलेलं आहे, कारण जे आपण चकली जेवढं बनवणार ना त्यानुसार इथे आपल्याला गरजेनुसार पाणी घ्यायचे आहे। इथे मी मोठे जे 2 बाउल आहे म्हणजे 2 वाटगे बोला तेवढं पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी मी 2 मोठे तांबे पाणी गरम केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचे। साधारणतः 1 ते 1.5 चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे। 1 मोठा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला जेवढं तिखट म्हणजे चकली जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर मसाल्याचं प्रमाण वाढवायचं आहे। इथे मी लाल तिखट वापरले आहे। तुम्हाला जर दुसरा कुठला मसाला घालायचा असेल तो देखील घालू शकता। 2 चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा इथे ओवा घालायचा। थोडंसं क्रश करून ओवा घेतलेला आहे मी। हा ओवा घालून ना चकलीचा सुगंध अप्रतिम असा येतो आणि खूप मस्त लागतं। त्यानंतर इथे 2 चमचे मी इथे सफेद जे आपले तीळ असतात ते घेतलेले आहे। इथे हे सगळं आपल्याला ना व्यवस्थित एक उकळी आणून द्यायची आहे। उकळलं ना की आपलं ह्याच्यामध्ये पीठ जे आपण तयार करून आणलेलं आहे ना ते घालायचं आहे। व्यवस्थित हे मसाले पाण्यामध्ये उकळले पाहिजे, त्यानंतर चकलीची टेस्ट खूप मस्त अशी लागते। हे बघा मी इथे मोठे 2 वाट्या किंवा वाटगं इथे पीठ घेतलेलं आहे। जे आपण भाजणी केलेली ना तेच पीठ मी दळून आणलेलं आहे। आणि मग काय इथे लाटणीच्या सहाय्याने आपल्याला ना हे सगळं पीठ फिरवून घ्यायचं आहे। शक्यतो लाटणीनेच घ्या, चमच्याने जेवढं होत नाही ना व्यवस्थित तेवढं व्यवस्थित हे लाटणीने पीठ मस्त असं आपलं हे मिक्स होतं आणि आपल्याला फिरवायला पण जास्त त्रास नाही होत आहे। हे बघा व्यवस्थित असं हे आपल्याला फिरवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम इथं अगदी स्लो ठेवायची आहे। आणि हे बघा व्यवस्थित असं हे पीठ फिरवून घेतल्यानंतर मग आपल्याला इथे ना हे लाटणीने ना पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं। गॅस आता इथे बंद करून घ्यायचं आहे। आणि कारण ना लाटणीने कसं फिरवायला खूप इझी होतं आणि ते आपला हात पण जास्त दुखत नाही। जर तुम्ही चमच्याने जर घेतलं ना ते फिरवायला थोडं डिफिकल्ट जातं। हे बघा अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। चमच्याच्या सहाय्याने जे लाटणीला लागलेलं आहे पीठ ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे। बंद करून झाल्यानंतर हे आपल्याला 10 मिनटं तसंच झाकण लावून रेस्टसाठी ठेवायचं आहे, 10 ते 15 मिनटं। त्यानंतर मोठ्या एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं असं हे मला ड्राय वाटलं म्हणजे सुक्कं वाटलं, थोडंसं कोमटपणाचा शिंतोडा फेकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। पीठ अगदी सॉफ्ट असं मळलं ना की आपल्याची जी चकली आहे ना ती खूप अशी मस्त खुसखुशीत अशी होते। त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे पीठ व्यवस्थित मळायचं आहे। आणि कारण का पीठ जर तुम्ही व्यवस्थित नाही मळलं, जेव्हा आपण चकली गाळतो तेव्हा ती तुटण्याचं म्हणजे गाळताना तुटणार। त्यामुळे इथे पीठ जर आपण व्यवस्थित मळलं ना तर तुमची चकली एकही तुटणार नाही। हे बघा अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे करून पीठ हे मळून घेतलेलं आहे, थोडं थोडं घेऊन, कारण एकदम इथे मळायला गेलं ना ते व्यवस्थित मळलं नाही जात। त्यामुळे तुम्ही देखील हे थोडं थोडं पीठ घेऊनच मळा, छान असं हे मळलं जातं। आणि हे कसं हाताने केवढंही मळलं ना तरी एवढं सॉफ्टनेस येत नाही। त्यामुळे मी इथे दगडाने म्हणजे जे आपला खलबत्ता असतो त्याच्या दगडाने मी इथे ठेचून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ हे ठेचून घेतलं ना चकली अगदी सॉफ्ट आणि कुरकुरीत अशी म्हणजे होईल। सॉफ्ट म्हणजे खायला अगदी म्हणजे क्रिस्पीच असणार आहे, पण खूप मस्त बनते। त्यामुळे तुम्ही देखील ह्या दगडाच्या वापराने पीठ नक्की मळा, तुम्ही देखील मस्त अशी
खुसखुशीत अशी ही चकली बनवू शकता। अशाच पद्धतीने ना आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, दगडाच्या जे दगड आहेत त्यांनी मी व्यवस्थित हे ठेचून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा हाताने पण मळून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली एकही चकली गाळताना तुटणार नाही। ह्याची म्हणजे नेक्स्ट जे स्टेप आहे ती आपल्याला इझी जावी म्हणून आपण ही स्टेप व्यवस्थित जर केली ना तर बिलकुल ही चकली तुटणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला चांगलं हाताने मळून देखील घ्यायचं आहे। बघा किती सॉफ्ट झालेलं आहे। जसं आपण कणिक मळतो ना तसंच हे पीठ देखील मळायचं आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही पिठाच्या जे आपण भाग घेतलेले आहे किती डिफरन्स आहे। आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे बाकीचे देखील हे जे पिठाचे भाग आहे तो मळून घ्यायचा आहे। सॉफ्ट असा हे मळून घ्यायचं आहे। बघा, सगळे अगदी सॉफ्ट असे मळून झालेले आहे। अशाच पद्धतीने हे सगळे मळून झाल्यानंतर ना आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। जर हवेला आपण असेच ठेवले ते कडक होणार, त्यामुळे ज्या भांड्यामध्ये मी उकड घेतलेली त्याच भांड्यामध्ये पुन्हा हे व्यवस्थित असं ठेवून झाकण लावून ठेवायचं आहे। जसं जसं आपल्याला लागेल ना तेवढं आपल्याला पीठ घेऊन साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे चकलीचा साचा साच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक चकली छोट्या आकाराची किंवा मोठ्या आकाराची, तुम्हाला जे आवडेल त्या आकाराचं घ्यायचं आहे। आणि भांड्याला थोडं साच्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून जे आपण पीठ जे त्याच्यामध्ये घालणार आहे ना तो बिलकुलही चिपकणार नाही आणि व्यवस्थित आपली चकली जी आहे ना ती गाळली जाते। हे बघा, अशा पद्धतीने इथे जे खालचा भाग आहे त्याला देखील मी तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे त्या भांड्याला देखील आपलं जे पीठ आहे ते बिलकुलही चिपकणार नाही। पुन्हा एकदा हाताला थोडंसं म्हणजे हे मळून घेतलं हातावरच, म्हणजे छोटासा जेवढा साईज आहे ना साच्याचा तेवढाच असा छोटासा रोल करून घ्यायचा आहे। परफेक्ट असं जर हे तुम्ही व्यवस्थित रोल करून घातलं ना तर बिलकुल ही चकली तुटणार नाही गाळताना, खूप मस्त अशी ही होते। हे बघा, अशा पद्धतीने भरवून असं आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे। मग हा साचा बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे पसरत भांड्यामध्ये पण हे गाळू शकता किंवा प्लेटवर, पण इथे मी जास्त एकदम सगळे गाळलेले आहेत म्हणजे एका साच्याचे एकत्र, म्हणून मी इथे पेपरवर काढलेले। तुम्ही बघू शकता बिलकुलही तुटत नाही, फटाफट अशी ही चकली गाळून होते। आणि लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा पण आपण चकली गाळतो ना शेवटचा आणि स्टार्टिंगचा भाग आहे ना थोडासा दाबून घ्यायचा, जेणेकरून चकली आपली बिलकुलही म्हणजे तळताना तुटणार नाही, अशी व्यवस्थित अशी होईल। हे बघा, दुसरी देखील मी एक चकली तुम्हाला इथे गाळून दाखवते। तुम्ही बघू शकता इझिली आपली ही चकली जी आहे ना ती गाळली जाते, म्हणजे कुठेही तुटलेली नाही आहे। आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे बघा असं बाजूचं जे लास्टचं जे शेवटचं टोक आहे ते हलकंसं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चकली बिलकुलही लूज अशी होणार नाही किंवा तुटणार नाही तळताना। खूप मस्त अशा ह्या चकल्या होतात। तुम्ही देखील नक्की ह्याच पद्धतीने बनवा। अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील चकल्या गाळून घेतलेल्या आहे। साधारणतः एका साच्यामध्ये 10-15 चकल्या व्यवस्थित गाळल्या जातात। त्यानंतर तेल गरम करायचे। तेल देखील गरम करताना लक्षात ठेवायचं, तेल अगदी गरम असं करायचं नाही, म्हणजे अगदी धूर येईपर्यंत हलकंसं गरम झालं ना मीडियम गरम की आपल्याला ह्याच्यामध्ये चकल्या घालून घ्यायच्या गाळलेल्या। आणि शक्यतो जेवढं तेलामध्ये बसेल ना तेवढंच आपल्याला इथे 3-4च चकल्या घालून व्यवस्थित हे तळून घ्यायचे। थोडेसे बबल इथे कमी झाले ना की त्याच्यानंतरच आपल्याला हे दुसरी साईडने पलटून घ्यायचं आहे, कारण लगेच जर तुम्ही घातल्या जर उलट करायला गेलात ना ती चकली तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे हलकंसं तेलाचं जे हे बबल्स येतो ना तो कमी होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। आणि हे बघा, ह्या पद्धतीने आपण जर चकली तळली ना तर तुमची ही चकली मस्त अशी खुसखुशीत होणार आहे। हे बघा, तेलाला एकही बबल नाही, म्हणजे चकली अगदी खुसखुशीत अशी आणि अगदी कुरकुरीत अशी आपली ही चकली तळली गेलेली आहे असं समजायचं आहे। बिलकुलही तेलाला बबल नसेल की परफेक्ट अशी ही चकली तळली गेली। अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या हे ते मी गाळून घेतलेल्या आहे। आणि ही जी चकली आहे मी ती बटर पेपर किंवा तुम्ही टिश्यूवर काढा, म्हणजे जर एक्स्ट्रा तेल असेल तर ते पेपरने ऑब्झर्व केलं जातं आणि बिलकुल ही आपली चकली तेलकट राहत नाही। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या देखील तळून घ्यायच्या आहे। आणि हे बघा किती छान अशा गोल आकाराच्या एक कलर एक सारख्या आपल्या ह्या चकल्या
तळून झालेली आहे, कुठलीही जास्त किंवा कमी भाजलेली नाही आहे किंवा तळलेली नाही आहे. परफेक्ट अशी ही चकली झालेली आहे. आणि तुम्ही देखील ह्या जर छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या ना तर तुमची देखील चकली अगदी छान अशी कुरकुरीत होणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असा गोल आकार, बिलकुल ही चकल्या तुटलेल्या नाही आणि किती मस्त अशी क्रिस्पी अशी ही चकली झालेली आहे. तुम्ही देखील अशीच जर ही पद्धत फॉलो केली ना तर अशाच कुरकुरीत अशा ह्या चकल्या बनवू शकता. खायला खरंच खूप मस्त झालेल्या आणि अगदी म्हणजे तोंडात घातली ना की अगदी क्रिस्पी. आजची जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.